नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॉनिटरी इकॉनॉमिक्स मुद्रेचे अर्थशास्त्र यामध्ये व्यापारी बँकांची उत्क्रांती, इव्हॉल्युशन ऑफ कमर्शियल बँक या संदर्भात आपण विचार करूया. तर आपण प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बँकांना अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते. कोणतीही बँक ही व्यापार, उद्योग, व्यवसाय यांच्या रक्तवाहिनीचं केंद्र आहे असं आपण म्हणतोय. कारण भारतीय मुद्रा बाजारामध्ये सर्वात जास्त क्षेत्र व्यापारी बँकांनी व्यापलेलं दिसतं. 139 कोटी लोकांचा देश, ज्या देशामध्ये अर्थव्यवस्थेला आवश्यक असणाऱ्या मुद्रेच्या परिमाणात बँकांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला दिसून येते. या महत्त्वाच्या बँकांच्या जे काही क्षेत्रीय विकास आहे बँकांचा, बँकेची उत्क्रांती किंवा भारतातील बँकेची ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी आहे या संदर्भात आपण विचार समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ हा बँकिंग क्षेत्रामध्ये कसा होता हे सुद्धा आपण यापूर्वी समजून घेतलं होतं. तर भारतातील व्यापारी बँकेची उत्क्रांती किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी साधारणतः भारत बँकिंग व्यवसायाचा पूर्वज किंवा सावकार आणि सराफा पेढ्या, भारतामध्ये फार सावकार, राजे रजवाडे होते, संस्थानिक होते. त्या संस्थानिकांना सुद्धा सावकारांनी कर्ज दिल्याचं दिसतं. अनेक राज्यांचा कारभार चालवण्यासाठी सावकारांकडून कर्जाची रक्कम परत घ्यायची. त्यामध्ये सावकारी विशिष्ट जाती जमातीपुरती भारतामध्ये मर्यादित आहे असं आपल्याला दिसतं. साधारणतः आपल्या देशामध्ये मारवाडी, जैन, श्रेष्ठी, पठाण अशा वर्गामध्ये फार मोठ्या प्रमाणात सावकारी दिसून येते. आणि शेती व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात व्यापक झालेला दिसत, त्यासोबत व्यापारसुद्धा व्यापक प्रमाणात दिसून येतो. साधारणतः रोख हानी संपत्ती या संदर्भात जी कर्ज देण्यासाठी जी काही स्वतःची रक्कम, अतिरिक्त रोख रक्कम जी काही वापरण्यात येत असे, ते सावकार मात्र व्यवसायासाठी ठेवीच्या पैशावर मोठ्या प्रमाणात सावकार या प्रक्रियेवर अवलंबून राहत होता. मात्र व्याजाचा दर त्या काळात जास्तच होता. परिणामतः यामध्ये सदोष हिशेब पद्धती, व्याजाची मुद्दल वसुली, फेडलेल्या कर्जाची पावती न देणे, कर्जदाराची तारण मालमत्ता हडप करणे अशा यासारख्या अपप्रवृत्तीमुळे सावकार बदनाम झाले. आणि ग्रामीण भागात मोठे जमीनदार सावकारीचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात आधीपासून करत होते हे आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून दिसते. त्यांना व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळवण्यापेक्षा लहान शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्यात आणि भूमिहीन शेतमजुरांचे शोषण करण्यात अधिक मोठ्या प्रमाणात रस किंवा इंटरेस्ट दिसत होता. सावकाराशिवाय लहान मोठ्या शहरातून सराफी पेढ्या सुद्धा बँकांची कार्य करीत होत्या. या पेढ्या सोने, चांदी, इतर मौल्यवान वस्तूच्या तारणावर गरजू लोकांना फार मोठ्या प्रमाणात कर्ज देत होत्या. परंतु कर्ज व्यवहारात या दुय्यम स्वरूपाचा व्यवसाय आहे. कर्ज व्यवहार हा दुय्यम स्वरूपाचा व्यवहार आहे. त्याचे व्याजाचे दर अधिक आणि परतफेडीच्या अटी ह्या गैरसोयीच्या आहेत. असे असताना बदलत्या परिस्थितीमध्ये सावकार आणि सराफी पेढ्या आधुनिक उद्योग व्यवसायाच्या गरजा भागवण्यास अपुऱ्या ठरल्या. त्याचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर अत्यंत ग्रामीण भागापुरतं मर्यादित आहे असं आपल्याला दिसतं. मात्र आजही सावकार आणि सराफी पेढ्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्व कमी झालेले नाही, तर अजूनही या भारतीय औद्योगिक क्षेत्रामध्ये
सावकार आणि पिढ्या, व्यावसायिक पिढ्या, सराफी पिढ्या याचं महत्त्वाचं स्थान दिसून येतं. भारताच्या आधुनिक बँकेच्या व्यवसायामध्ये ब्रिटिश बँक व्यवसायातून मोठ्या प्रमाणात ब्रिटिश व्यवसायातून बँकांचा जन्म झाला असं आपल्याला दिसतं. कारण भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने जी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली ती ब्रिटिशांनी या भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या संचालकांना भारतातील आपल्या व्यवहारासाठी किंवा व्यवसायासाठी कर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता पडत होती. ही गरज सावकार आणि सराफी पिढ्या पूर्ण करू शकले नाही. याची कारणे मात्र थोडी वेगळी आहे. पहिलं कारण आहे, सावकार आणि विदेशी व्यापारी यांना परस्पराशी भाषा सुद्धा समजत नसत. ब्रिटिश लोकांना भारतीय सावकारांची भाषा समजत नव्हती. कंपनीची कर्जविषयक गरज जास्त होती, त्यामुळे सावकार आणि सराफी पिढ्या पूर्ण करू शकत नव्हत्या. भारतीय सावकार आणि सराफी पिढ्या ज्या पद्धतीने हिशेब लिहित त्या विदेशी व्यापाऱ्यांना मात्र त्याचा हिशेब समजणे कठीण होते, हे सुद्धा कारण आहे. भारतीय चलन बाजारातील व्याज दर इंग्लंडच्या चलन बाजाराच्या तुलनेत फार जास्त होता असं आपल्याला दिसतं. या कारणामुळे ब्रिटिश व्यापाऱ्यांनी आपल्या कर्जविषयक गरजा भागवण्यासाठी सावकार आणि सराफी पिढ्यावर अवलंबून न राहता स्वतःची दलाली गृहे, त्याला एजन्सी हाऊसेस म्हणतात, एजन्सी हाऊसेसची स्थापना केली. ही दलाली गृहे भारताच्या आधुनिक बँक व्यवसायातील पहिली कडी होय असं आपल्याला दिसून येते. हे एजन्सी हाऊसिंग मुख्य व्यवसाय म्हणून व्यापार करीत होते आणि मुख्य व्यवसायातील अतिरिक्त भांडवल ते बँक व्यवसायासाठी वापरीत असत. काही काळानंतर ही दलाली गृहे बंद पडली आणि त्याची जागा निवडक विदेशी बँकांनी घेतली. 19व्या शतकात मात्र 19व्या शतकाच्या प्रारंभापासून भारतामध्ये ब्रिटिशांनी काढलेल्या बँकेची स्थापना होऊ लागली. त्यामध्ये बँक ऑफ बेंगॉलची स्थापना 1830 मध्ये झाली. बँक ऑफ बॉम्बेची स्थापना 1840 मध्ये झाली. बँक ऑफ मद्रासची स्थापना 1843 मध्ये झालेली दिसते. तर 19व्या शतकाच्या अखेरीस जर बघितलं तर विदेशी बँकाविरुद्ध असंतोष मोठ्या प्रमाणात आपल्या देशात पसरू लागला होता. स्वदेशी चळवळ मात्र सुरू झाली होती. त्यातूनच पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशा अनेक प्रकारच्या बँकांची स्थापना आपल्या देशामध्ये झालेली दिसते. तर 1885 ते 1911च्या दरम्यान या संपूर्ण बँका आपल्या देशामध्ये अस्तित्वात आल्या असं आपल्याला दिसतं. परंतु या बँकांच्या विविध दोषामुळे व त्यांच्या अपप्रवृत्तीमुळे काही बँका बुडाल्या आणि लोकांचा त्यावरील विश्वास मात्र फार मोठ्या प्रमाणात कमी झाला असं त्या काळात दिसतं. ही अपप्रवृत्ती टाळण्याच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये ब्रिटिश सरकारने एका यशस्वी बँकेचा आदर्श निर्माण केला आणि आदर्श बँक निर्माण करण्याच्या दृष्टीने 1920 मध्ये इम्पिरियल बँकेची निर्मिती केली. जी इम्पिरियल बँकेची निर्मिती केली त्याचं रूपांतर आता स्टेट बँकेमध्ये झालेलं दिसतं. तर इम्पिरियल बँकेची निर्मिती केली. भारतात लहान बँका बुडवण्याची लाट सुरू झाल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव नियंत्रित करण्यासाठी मध्यवर्ती बँक असायला पाहिजे आणि त्याची शिफारस विभिन्न चलनविषयक समित्यातर्फे करण्यात आली. भारतामध्ये हिल्टन कमिशन आलं आहे. त्या हिल्टन कमिशनमधून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली दिसते. त्यानुसार 1935 मध्ये भारताची रिझर्व्ह बँक मध्यवर्ती बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपासून भारतीय बँक व्यवसायाला स्थिरता लाभली आहे किंवा स्थिरता निर्माण झालेली आहे असं आपल्याला एकंदरीत या बँकेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरून आपल्याला दिसते. यानंतर स्वातंत्र्योत्तर काळातील जी प्रगती आहे ती प्रगती भारतीय बँकांनी कशी केली हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. साधारणतः 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1949 मध्ये रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं.
या रिझर्व्ह बँकेच्या राष्ट्रीयकरणानंतर रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुधारणेसाठी अनेक प्रकारचे प्रयत्न सुरू केले. 1949 मध्ये नवीन बँकिंग नियमन कायदा 1949चा नवीन बँकिंग नियमन कायदा अस्तित्वात आला आणि बँकांवरील नियंत्रण कडक करण्यात आले. तसेच रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण अधिक कार्यक्षम झाले. या पद्धतीने बँकेची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला दिसतो. 1955 मध्ये स्टेट बँक सुद्धा अस्तित्वात आली. म्हणजे इम्पिरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँकेमध्ये झालं आणि या देशातील अशा प्रकारे बँकांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला दिसतो. 1949 ते 1961-69 पर्यंत 2 दशकाच्या काळात व्यापारी बँकांची मागणी ठेवी आणि मुदती ठेवीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली दिसून येते. ही जी पार्श्वभूमी आहे, बँकिंगची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगताना 1950 पासून रिझर्व्ह बँकेने लहान बँकांची एकत्रीकरण करून मोठी बँक प्रस्थापित करण्याचं धोरण आखलेलं होतं. हे सातत्याने सुरू ठेवलं आणि या धोरणामुळे बँकांची कमी संख्या होऊ लागली आणि 1949 नंतर उद्योगांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या मात्रेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली. व्यापारी बँक उद्योगासाठी मध्यम अवधी आणि दीर्घावधी कर्ज देऊ लागलेत आणि बँकेमध्ये ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असाव्यात यासाठी जानेवारी 1962 मध्ये ठेवी विमा महामंडळ डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आली. याचा उद्देश असा की ठेवीदारांचे नुकसान होऊ नये व बँकिंग व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात स्थिरता निर्माण व्हावी हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आपल्या देशातील बँकिंग व्यवस्था अधिक सुदृढ व्हावी आणि त्याची रोखता आणि सुरक्षितता वाढावी असा प्रयत्न रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी केलेला आहे आणि हाच उद्देश समोर ठेवून रिझर्व्ह बँकेने वृद्धी आणि विकास केला असं दिसतं. बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतरचा जो काळ आहे हा काळसुद्धा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कमर्शियल बँकांची प्रगती होत असताना त्याची सामाजिक हिताकडे दुर्लक्ष करणे हे सुद्धा त्यामध्ये दिसून आलेलं आहे. म्हणून सामाजिक हिताच्या दृष्टीने ज्या उद्योगांना आणि क्षेत्रांना विकासासाठी कर्जाची आवश्यकता होती त्यांना मात्र व्यापारी बँकांनी कर्ज उपलब्ध करून दिले नाही. म्हणून सरकारने व्यापारी बँकांवर सामाजिक नियंत्रणाचे धोरण लागू करण्यासाठी पुढचे पाऊल उचलले. राष्ट्रीय प्रत्यय परिषदेची सल्लागार म्हणून स्थापना केली. आवश्यक बँकिंग कायदे मोठ्या प्रमाणात पारित केलेत आणि सरकारतर्फे उचलण्यात आलेल्या या पावलांचाही फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. म्हणून सरकारने बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा विचार केला. त्यानंतर बँका आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात पार पाडतील असं सरकारला वाटलं. म्हणून सरकारने 19 जुलै 1969 मध्ये देशातील प्रमुख 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. 14 बँकांचे सहकारीकरण केले, राष्ट्रीयकरण केले आणि 15 एप्रिल 1990ला आणखी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. म्हणजे अशा एकूण बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयकरणामध्ये हा जो प्रवास आहे भारताच्या विकासाला वृद्धी करण्यासाठी, भारतीय विकास वृद्धी करण्यासाठी बँकेची फार महत्त्वाची भूमिका दिसून येते. तर व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या बाजूने कोणती समर्थनार्थ मुद्दे होते हे सुद्धा बघणे अत्यंत आवश्यक आहे. व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या समर्थनार्थ भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी महत्त्वाच्या बाबी त्यावेळेस देशाला उद्बोधित केल्या. त्यामध्ये पहिलं आहे, बँकांवर काही निवडक बँकांनी नियंत्रण करून ठेवले आहे ते समाप्त करावे लागेल असं त्यांना वाटलं. शेती, लघु आणि कुटीर उद्योग असे निर्यात व्यापाऱ्यांसाठी
पुरेशा प्रमाणात प्रत्यय उपलब्ध करून द्यावे असं त्यांना वाटलं. भांडवलाचा अभाव असणाऱ्या नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणे हे सुद्धा त्यामध्ये उद्देश होते. बँकांच्या व्यवस्थापनातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी शेती आणि लघुउद्योग क्षेत्रातील व्यक्तींना बँकेच्या व्यवस्थापनामध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे असे त्यावेळेस वाटू लागले. बँकातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करावी आणि त्यांना सेवा शर्तीमध्ये सुधारणा, त्यांच्या सेवा शर्तीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करावी लागली. म्हणजे एकंदरीत राष्ट्रीयकरणानंतर बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर सरकारकडून 2 प्रकारची उद्दिष्ट निश्चित करण्यात आली. त्यामध्ये आपण पाहतो की एक म्हणजे ग्रामीण आणि अर्धनागरी क्षेत्रात बँकांच्या शाखांचा विस्तार करून त्या क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात बचत गोळा करणे आणि त्या क्षेत्रातील बँकिंग विषयक सेवा उपलब्ध करून देणे, बँकिंग विषयक जनतेला सेवा उपलब्ध करून देणे. आणि दुसरे म्हणजे ज्या क्षेत्रांचा विकासात अग्रक्रम देण्यात आलेला होता त्या क्षेत्रासाठी त्या क्षेत्रातील विकासासाठी पुरेसे प्रत्यय उपलब्ध करून देणे, कर्ज उपलब्ध करून देणे, अशा प्रकारचे उद्देश त्यामध्ये दिसून येतात. तर व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या समर्थनार्थ या प्रकारची मुद्दे होते. त्याचप्रकारे राष्ट्रीयकरणानंतरच्या काळातील बँकांच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यात आले. ते मूल्यमापन खालील मुद्द्यांवर आपल्याला दिसून येतं. भारतामध्ये 1969 जेव्हा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, त्यानंतर बँकांनी शाखा विस्तार, ठेवी प्राप्त करणे, कर्ज देणे अशा अनेक प्रकारच्या उद्देशाची प्रगती मोठ्या प्रमाणात केली. एवढं असताना सुद्धा बँकांच्या प्रगतीमध्ये काही नकारात्मक बाजूसुद्धा दिसून येतात. बँकेच्या प्रगतीचं मूल्यमापन करण्यासाठी काही बाबी आपल्याला ठळक आढळून येतात. बँकेच्या नफ्यातील वाढ असमाधानकारक आहे. म्हणजे NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स मोठ्या प्रमाणात पुढील काळामध्ये निर्माण झाला. बँका डबघाई झाल्यात. बँकेच्या व्यवस्थापनामध्ये काही दोष आढळून आले. देशामध्ये निर्देशित गुंतवणूकसुद्धा आणि बँकेच्या व्याजाची दर, बँकांच्या खर्चामध्ये वाढ आणि काही टेक्निकल मुद्दे आहेत, तांत्रिक अडचणी आहेत, त्यासुद्धा आपल्याला दिसून येतील. बँकेच्या नफ्यातील वाढ असमाधानकारक का आहे हे सुद्धा या मुद्द्यावरून दिसून येतं. बँकेच्या राष्ट्रीयकरणानंतर निर्देशित गुंतवणूक कार्यक्रम आणि निर्देशित प्रत्यय कार्यक्रम अशा प्रकारचे दोन्ही कार्यक्रम देशामध्ये लागू करण्यात आले. या कार्यक्रमानुसार बँकांनी विशिष्ट पद्धतीने गुंतवणूक कराव्यास पाहिजे आणि कर्ज देखील निर्धारित वेळेत अग्रक्रमाने द्यावयास हवी होती. याचा परिणाम की बँकांच्या नफा कमवण्याच्या शक्तीवर मोठ्या प्रमाणात झाला. म्हणजे अनाठायी बँकांनी व्याजाचे दर वाढवले आणि बँकेमध्ये गुंतवणूक करण्याच्या हेतूने बचती वाढवल्या. त्यामुळे जनतेच्या ठेवी प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम झाला. जनतेचा विश्वास हा कमी होत गेला. बँकाची नफा कमवण्याच्या शक्तीमध्ये भर पडली आणि मुद्रास्फीतीच्या परिमाणामुळे बँकाचे खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आणि नफ्याचे प्रमाण कमी झाले. अशा प्रमाणे नफ्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे बँकांना तोटा झाला आणि हा तोटा का झाला त्याची कारणे आपण पुढल्या लेक्चरला बघूया. थँक्यू.